तर मुरमुऱ्याचा चिवडा करण्यासाठी मुरमुरे एकदम स्वच्छ करून घेतले आणि बरेचसे शेंगदाणे तेलामध्ये टाकलेले आहेत तळायला. तर त्यावर आता घातलेला आहे कढीपत्ता आणि त्यामध्येच टाकलेली आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर ही छान अशी परतून घ्यायची. हळद, हिंग आणि मिरची पावडर पण या तेलामध्ये सुंदर अशी परतून घेतली आणि हा सर्व मसाला आपण आता ओतून घेतलेला आहे मुरमुऱ्याच्या ढिगाऱ्यात. आणि यावर आता भुरकून देऊ थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर. तर खूप सुंदर असा चिवडा आपला बनलेला होता एकदम सोप्या पद्धतीने. तर शेंगदाणे तर अप्रतिमच लागतात ह्या चिवड्यातले. तर शेंगदाणे जास्तच टाकलेले होते आणि अशा पद्धतीने चिवडा छान असा कालवून घेतला आणि रविवारच्या दिवशी वेदृशांचा मस्त असा नाश्ता झाला. तर तुम्ही पण बनवा असा एकदम सोप्या पद्धतीने, सुटसुटीत अशा पद्धतीने छान असा मुरमुऱ्याचा चिवडा. तर चला तर मैत्रिणींनो, भेटूया पुन्हा.